तुम्ही तर बिझनेस वेने बघता अकॅडमीकडे की तुम्हाला पैसा कमवायचा आहे, पण या पैसे मिळवण्याच्या तुमच्या स्पर्धांमध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही खराब करताय असं नाही का वाटत? तुम्ही जनतेचे सेवक आहात ना. सो मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही पोलीस झाला हे तुम्ही स्वतःसाठी झाला ना, याच्यामध्ये तुमचं काय आहे? तुम्ही त्या गोष्टींचा शो ऑफ कुठल्या लेवलपर्यंत करावा हे तुम्हाला कळलं पाहिजे त्या लेवलवर. त्यामुळे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आणि कायदा हा सर्वांसाठी आहे. जनतेनं जसा कायदा पाळायचा असतो तसा तुम्ही सुद्धा पाळला पाहिजे. तुम्ही जसं म्हटलात की वर्दी अंगावर घातल्यानंतर वाघाचं कातडं घातल्यासारखं वाटतं, एक कॉन्फिडन्स येतो की आम्ही पोलीस आहे, आम्हाला सगळंच माहिती आहे. मग हा कायदा तुम्ही गरिबांवरतीच का चालवता? मोठ्या लोकांच्या समोर काय होतं? नमस्कार, मी रोहित पाटील. माझ्या समोर एक डॅशिंग पर्सनॅलिटी बसले, ज्या पर्सनॅलिटीचा सोशल मीडियावरती खूप मोठा ऑरा आहे, खूप मोठा फॅन बेस आहे, लाखो फॉलोअर्स आहेत. ती व्यक्ती स्वतः एक पोलीस आहे आणि एका अकॅडमीसाठी मार्गदर्शक म्हणून पण काम करते. मी स्वागत करतो महेश आवले सर, तुमचं इथं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही स्वतः पोलीस आहात. मी तुमच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की स्वतः तुम्ही पोलीस भरतीमध्ये फिजिकलमध्ये टॉप केलं होतं आणि आता तुम्ही मार्गदर्शक म्हणून पण काम करता. हा प्रवास कसा होता? या प्रवासामध्ये तुम्हाला अनेकांनी टोमणे दिले असतील किंवा अनेक तुम्ही लाईफमध्ये अपडाऊन्स बघितले असतील, अनेक चांगल्या वाईट परिस्थितीशी सामना केला असेल. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? थोडक्यात तुमची जर्नी सांगा. नमस्कार, मी महेश आवळे, पुणे सिटी पोलीस 2017. तर मित्रांनो, माझी एक ओळख म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा म्हणजे इथून पुढे तुम्ही इथून मागं सोशल मीडियाचे व्हिडिओ वगैरे तुम्ही बघत असतात की बाबा महेश आवळे व्हिडिओ आले वगैरे, अकॅडमी 100 मीटर 400 मीटर. तर 2017 जेव्हा मी पोलीस भरतीचं तेव्हा 100 पैकी 100 फिजिकलला मारले होते. म्हणजे तेव्हा 5 इव्हेंट होते, 1600 मीटर, गोळाफेक, 100 मीटर, पुलअप्स आणि लॉंग जम्प. प्रत्येक इव्हेंटला 20 मार्क. असे 100 प्रत्येक इव्हेंटला आउट ऑफ घेणारे खूप क्वचित असतात. आणि समजा घेतले तरी लेखीला पण त्यांनी चांगले मार्क घेतले पाहिजे, जेणेकरून ते डायरेक्ट फायनल मेरिटला दोन्हीचे मार्क म्हणून मेरिट लागले की पोलीस होते. बरोबर. जरी 100 पैकी 100 घेतले तरी लेखीला भरपूर जण कमी पडायचे. पण 2016ला आपण जरा एक ठीच खाल्ली होती की 1 मार्काने मेरिट फेल झालो. बापरे. 1 मार्काने मेरिट फेल झालो. मग ते कसं असतं, अशी क्वचित पोर असतात येडी, डोक्यात येडी अशी करायचं म्हणजे करायचं. उठलो की पोलीस भरती, झोपलो की पोलीस भरती, स्वप्न बी पोलीस भरती. ही अशी पोरले क्वचित असतात. म्हणजे जेवढ्या जागा निघाल्या बाबा महाराष्ट्र पोलीस मध्ये यंदा 2017ला 5000 जागा, आता भरले पण 5000 जागा भरले जाणार आहे, जास्त नाही. म्हणजे ते 5000 जण कोण असणार आहे, जे लाख फॉर्म मिळतील त्याच्यामधून निवडले जाणार. म्हणजे त्याच्यात क्वालिटीच असणार आहे. असे भिकार भांगार कोण घेणार नाही पोलीस भरतीला. ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे तेच होणार आहे. आणि ते मला व्हायचं होतं. पुणे सिटीला 52 जागा होत्या, त्यातली एक जागा आपल्याला पाहिजे होती. कधी जाहिरात निघाली फेब्रुवारी 2017 मध्ये. म्हटलं काही विषय नाही, एक जागा आपली, कारण की आपण तयारीच तेवढी केली होती. 2016ला जेव्हा मी म्हणजे 1 मार्काने राहिलो, ते खूप दुःख होतं. ते मी एकांतामध्ये तोंडात आणून घे, मारून घे, असं येड्यावानी केलं करतं माणूस, कारण की एक त्रास सहन करावा लागतो तेवढा माणसाला. मग तेव्हापासून ज्या दिवशी मेरिट लागलं, दुसऱ्या दिवसापासून म्हणलं नाही बाबा, पोलीस आपल्याला रेकॉर्ड करून पोलीस व्हायचं. पोलीस दरवेळेसच होता, मग 100 पैकी 100 मार्क घ्यायचं म्हणलं. लेखी पण खतरनाक मारायची. 1 मार्काने फेल झालो होतो. मग त्या दिवसापासून मी जे ठरवलं ते 2017ला मी ते करून दाखवलं. कारण जे ऍक्सिडेंटली नाही झालं, ह्याचं पूर्ण प्लॅनिंग होतं. पूर्ण प्लॅनिंग केलं. म्हणजे बाबा ठरवून पाडले 100 पैकी 100. अहो 1च मार्काने फेल झालो होतो. काही एवढं 10 मार्कांनी नव्हतं फेल झालो की बाबा नाही व्हायचं. स्वतःत कॉन्फिडन्स आहे. माणसाने करायचं ठरवलं की माणूस काही करतोय. चंद्रावर माणूस गेला नव्हता कधी, पण गेल्यावर कळालं की बाबा ते होऊ शकतं. बरोबर. उसेन बोल्टनी 9.58चं वर्ल्ड रेकॉर्ड केलं. पण असं कोणाला त्यालाही वाटलं नव्हतं माझं वर्ल्ड रेकॉर्ड होईल, पण त्यांनी केल्यावर त्याला कळालं की माणूस बाबा काही करू शकतो. आता इमान उडत 10 वर्षांनी माणसं हवेत उडत, तेव्हा मग कळणार माणसं पण हवेत उडू शकतात. म्हणजे माणूस काही करू शकतो, फक्त त्याचे विचार करण्याची क्षमता नाही एकदम उच्च पाहिजे. आपण विचार एकदम तळागात, एकदम भिकारचोट विचार नाही पाहिजे आपले. मी कायम प्रत्येक वेळी सांगत असतो, विचार एकदम उच्च ठेवायचे, निदान तिथपर्यंत तर लटकत तर जाईल माणूस, असे उच्च विचार ठेवायचे, असं माझं वैयक्तिक मत. म्हणजे विचारांचा कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. म्हणजे आपल्या सोबत आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांच्या सोबतचे विचार आपले चांगले पाहिजे. नाही तर आपण एकट्याचे ठेवून नाही, आपल्या बाजूला पण पॉझिटिव्ह तेवढं वातावरण पाहिजे. म्हणजे पोलीस झालो मी 2017ला. म्हणजे
भरपूर काही बदललं. म्हणजे जे कुटुंब होतं, गरीब कुटुंब, म्हणजे असतं ना प्रत्येकामध्ये एक असा मुलगा असतो घरामध्ये, तो काहीतरी झाल्यावर पूर्ण कुटुंबाचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं. आणि ते होतच. मग ते मी पण केलं, कारण कसं मी पण 2017 पोलीस दरवर्षी होतात भरपूर जण, त्यातही माझं काम झालं आणि पूर्ण घराची परिस्थिती बदलून टाकली. माझा भाऊ आहे मोठा, तो पण बाहेरच्या देशात जॉबला असतो. पहिल्यांदा त्याचं काम झालं, त्याच्यानंतर माझं काम झालं. मर्चंट नेव्ही मध्ये असतो तो. तर मला हे सगळ्यांना वाटत होतं भाई येडे, कारण मी येडाच होतो. अख्ख्या गावाला माहिती होतं. ती गाव अजून विचार करतात हे पोलीस कसं काय नाही, खरंच ना. कारण की होतो आपण तेवढा खतरनाक येडं होतं, अभ्यास कधी काही करत नव्हतं. मग आज कुठेतरी त्या सगळ्यांची आपण तोंड बंद केले, त्याचा अभिमान वाटत असेल. तोंड बंद केली म्हणजे मागपासून काय लोक खालीच पण घालून जातात अजून पण. सुद्धा असं त्यांच्या शेजारून गेलो ना, असं जायला वाश येतो. मी गावामध्ये भरपूर उदाहरणं बघतात, कारण की आपलं काहीच नव्हतं, पायतान नव्हतं 8वीपर्यंत. तर बोंबलत फिरायचो, कोणाच्या तरी पोल्ट्रीवर काम करायचो दिवसभर, काहीतरी काम करून मी दिवस काढले. त्यामुळे ती परिस्थिती मला माहित होती की आपण आज मी मागं वळून बघितलं ना, माझ्या डोळ्यातून पाणी येतं की मी किती बेकार दिवस काढलं, आणि त्या बेकार दिवसांचं फळ मला आज भेटलेलं आहे. आणि मला आज आनंद आहे की मी बाबा इथपर्यंत पोहोचलोय. आणि आपण जे पोहोचलोय ना, ते असं किरकोळ लोकांची कामं नाहीये. माइंडसेटलेच खतरनाक लागतो. करायचं विषय संपला. आज अनेक मुलांना वाटतं की आपण सुद्धा महेश आवले व्हावं. आज अनेक मुलं आम्ही बघतोय की रात्रीचा दिवस करून 24 तास प्रॅक्टिस करून भरती आल्यावर तर अक्षरशः एक टाइम जेवत नाहीत का तर वेट वाढते म्हणून. असा इतका प्रचंड त्यांचा संघर्ष चालू असतो, कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे वर्दीचं. मग अशा मुलांच्या नक्की काय चुका होतात की ज्या चुका त्यांना पोलीस भरती होण्यापासून किंवा वर्दीपासून दूर घेऊन जातात? आता कसं होतं माहितीये का, आता मी जरा मोटिवेशनल व्हिडिओ बनवतो. म्हणजे कसं माझं व्यायाम चालू आहे, माझं पण कष्ट चालू आहे, माझं पण आता एक स्वप्न आहे. मग त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या गाडी अडचणी येतात. मी त्याच दृष्टिकोनातून व्हिडिओ बनवत असतो की तीच सिच्युएशन भरपूर मुलांची चाललेली असते. मग ते भरपूर मुलांना वाटतं हा सरांनी व्हिडिओ बनवलं ते माझ्यासाठीचे काय. मग ते रिलेट होतं प्रत्येकाला. त्यामुळे मी मुलांना आवडतो. मग मुलांना वाटतं महेश आवले सारखं बनावं. आता बनावं ते माझ्यासारखं नाही, माझ्यापेक्षा भारी बनवू शकता तुम्ही. समजलं का? त्याच्यामुळे माझ्यासारखं तर बना, अजून चांगलं झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण माणसाने एक टार्गेट ठेवलं पाहिजे की आपलं पोलीस तर तुम्ही बनसालच या वर्षी, दुसऱ्या पुढल्या वर्षी, पण ह्याच्यामध्ये ना चुका नाही झाल्या पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेस आपण 1-2 मार्कांनी गेलो तर पुढल्या वेळेस आपण तेवढ्या मार्कांनी गेलो नाही पाहिजे. तेवढ्या मार्कांनी मेरिटच्या प्लस पाहिजे. आपण 180चं मेरिट लागलं, मी फेल झालो, 182 मार्क पडले पाहिजे आपल्या पुढल्या वर्षी. म्हणजे ज्यावेळेस मागच्या वेळेस ज्या आपल्या चुका झाल्या त्या पुढल्या वर्षी करायच्या नाही, त्या सुधारायच्या. आपण त्या चुका सुधारल्या नाही की आपलं काम होणार नाही. ठीक आहे, ह्या झाल्या अभ्यासातील चुका. बाहेरल्या जीवनामध्ये त्यांच्या काय चुका होतात नक्की? बाहेरल्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की समजा एखाद्या मुलाने पोलीस भरतीला बाबा ग्राउंडला सुरुवात केली, अभ्यासाचं काय अभ्यास करूनही होईल, ग्राउंडही होईल, पण ग्राउंडला सुरुवात केली, एखादा पोरगा खतरनाक असतं, ग्राउंडही चांगला, अभ्यासही चांगला. मग ते काय होतं माहितीये का, ग्राउंड 100 चांगलं, 100 मीटर चांगला, गोळा चांगलं. आता पोलीस भरतीला 3च इव्हेंट आहे. चांगलं ग्राउंड वगैरे होतं, अभ्यास चांगला होतं, पण ते काय होतं आयुष्यामध्ये असा प्रत्येकाच्या आयुष्यात 100 एक क्षण होतो की तो माणसाला मागं खेचतो. बरोबर. पण त्याला कळलं पाहिजे की हा बाबा हा क्षण मला मागं खेचतोय, मी आता तिकडं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. मी जो ट्रॅकवरती मी जो पोलीस होते, माझा आता माझे टोटल बाबा 150 पैकी माझे टोटल आता 130-135 होते. मी माझ्या ट्रॅकवरून गेलो नाही पाहिजे. पण आयुष्यामध्ये असे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कालाटणी येते की ती डायव्हर्जन चेंज करते, रस्ता चेंज करते आपला. पण तेव्हा माणसाला कळलं पाहिजे की बाबा नाही बाबा आपल्याला दुसरीकडे हटायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ की बाबा आपल्याला गर्व आहे नाही, मी एकच नंबर आहे, मान आदच करायचं नाही, मी बादशाह आहे, मी ग्राउंडचा टॉपर आहे, असं स्वतःला समजायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माणूस पुढे जायला लागल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये एखादी स्त्री येणे, एखादी मुलगी येणे, तेव्हा त्याला काय वाटतं माहितीये का, मला सगळं काय भेटलं. म्हणजे एखादी मुलीच्या आयुष्यामध्ये एखादा मुलगा आला किंवा मुलाच्या आयुष्यामध्ये एखादी मुलगी आली तर त्याला वाटतं की मला सगळं काय भेटलं. म्हणजे अशी उदाहरणं मी अशी ताजी-ताजी उदाहरणं असली उताड आलाय माझ्याकडे, एवढी उदाहरणं आहे. कारण की मागच्या 4-5 वर्षापासून मी मुलांचं ग्राउंड वगैरे घेतो, मुलांना प्रशिक्षण देतो. मी एवढी उदाहरणं आहे माझ्याकडे ना, मी नाव सकाळी सांगू शकतो पॉडकास्ट मध्ये, पण उद्या कचा शेवा देते मला फोन पिन करून कमेंट मध्ये. त्याच्यामुळे मी सांगणार नाही. तरी एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
एक मुलगा लय जबरदस्त होता, ग्राउंडही त्याचं भारी आणि लेखी चांगले त्याचे. पण तो हायवेत तर गेलाच, पण त्याच्या आयुष्यात एक पोरगी आली. आता मुलगी आल्याच्या नंतर त्याला वाटलं सगळं काय भेटलं. बरोबर. पण आता त्याच्यानंतरच्या काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण त्यांनी वेळेस सुधारायला पाहिजे होतं. समजलं का? म्हणजे तो सुधारला तर नाही, तो तर काय त्या वर्षी काय भरती झाला नाही, पण ती मुलगी होती ती पोलीस झाली. तो तोंडात हाणून घेत होता. म्हणलं आता काय हाणून घेतो, तुला तवा काळ्या पाय होतं. असे काही उदाहरणं मला दिसले ना, मी क्षणिक लगेच इंस्टाग्रामला एक एखादा व्हिडिओ बनवत असतो. सगळ्यांना कळतं की हा काहीतरी झालेला आहे, सरांनी व्हिडिओ बनवलाय. बरोबर. आज भरपूर पोलीस भरती अकॅडमी आहेत. एखादा नौखा मुलगा येतो, त्याला पोलीस भरतीची अकॅडमी लावायची असते, कारण जसं की मागाशी मी म्हटलं, वर्दी मिळवणं आणि पोलीस होणं हे प्रत्येक सामान्य घरातील मुलाचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नासाठीच तो रात्रंदिवस कष्ट घेत असतो. प्रत्येक पोलीस भरती अकॅडमी म्हणते की आमच्याकडे तुम्ही ऍडमिशन घ्या, 100% आमचा रिझल्ट आहे, आम्ही भरती करणारच. मला एक प्रश्न पडतो की 1 लाख, सपोज समजा 1 लाख विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात, प्रत्येक अकॅडमी म्हणते आम्ही 100% भरती करतोच किंवा आमच्याकडे होतातच. मग ते 1 लाखच्या 1 लाख का भरती होत नाही? मग कुठेतरी अकॅडमी चुकीच्या पद्धतीने जाहिरात करते असं वाटतं का तुम्हाला? आता विषय तुम्ही लय खतरनाक काढलेला आहे आणि याच्यावरती मी पण भरपूर व्हिडिओ बनवले. बिनधास्त बोला, बिनधास्त बोला. ट्रोल बिल व्हायचा विषय माझ्यावर येणारच आहे, पण या गोष्टीला मी दांड काय म्हणजे माझ्यात तेवढा दम आहे की मी त्या गोष्टी सहन करू शकतो. आता अकॅडमी वाल्यांचं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या अकॅडमी पण आहे आणि खूप खराबही अकॅडमी आहे. जेणेकरून काही लोक अकॅडमी चालू करतात फक्त बिझनेस म्हणून. बाबा अकॅडमीतले पैसा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणता बिझनेस असेल तर ते शिक्षण म्हणून हा एक बिझनेस खूप मोठा. मग तो फक्त पोलीस भरतीचा घेऊ नका तुम्ही, कोणताही घ्या, कोणताही बिझनेस घ्या, कम्प्युटर क्लास घ्या, काय कोणताही घ्या. आता माझ्या तोंडात आलं त्यामुळे मी कम्प्युटर क्लास म्हणलं. भरपूर आहे की शिक्षणामध्ये भरपूर पैसा आहे, असे लोक समजेल तो समज म्हणजे गोड समज म्हणजे बरोबर येते. त्यामुळे लोक येतात, अकॅडमी टाकतात. म्हणजे समजा अकॅडमीची फी 20,000 असेल तर काय तर 5,000 मध्ये पण वर्षाचं ऍडमिशन करून घेतात, 10,000 मध्ये पण, 2,000 मध्ये पण ऍडमिशन करून घेतलेले मी बघितलेली. आणि मी कारण की या महाराष्ट्रामध्ये ह्या क्षेत्रातला मी लय जुना माणूस आहे. जेवढी पण पोरं कोणत्या बी अकॅडमीला जातील, त्यांना जर आवडलं नाही किंवा फसवलं वगैरे काही गोष्टी झाल्या, ते मला 100% मेसेज करतात. मला एवढे मेसेज आहे आता पेंडिंगला, 1000 मेसेज पेंडिंगला आहे, पण मी प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही. बरोबर. पण जे हे विद्यार्थी आहे की तुम्ही मागाशी मला उदाहरण दिलं की अकॅडमीच्या सरांनी तुम्हाला भुईमुग काढायला लावलं, बरोबर आहे ना? ते सांगा पुन्हा एकदा. हा, मी तो प्रश्न विचारणारच तुम्हाला, पण त्याच्या अगोदर मी थोडंसं कट करतो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो की चला, तुम्ही तर बिझनेस वेने बघता अकॅडमीकडे की तुम्हाला पैसा कमवायचा आहे, पण या पैसे मिळवण्याच्या तुमच्या स्पर्धांमध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही खराब करताय असं नाही का वाटत? कारण काय असतं, पोलीस भरती करणारा पण आमदार खासदाराचा मुलगा नसतो, तो कुठल्या तर सर्वसामान्य कुटुंबातील गरीबाचा, शेतकऱ्याचा मुलगा असतो. आई वडील पोटाला चिमटा काढून पैसे पाठवत असतात, का तर मुलाने आपल्या भरती व्हावं आणि भरती झाल्यानंतर कुठेतरी आमच्या कुटुंबाची परिस्थिती बदलेल म्हणून. आणि तो पैसे देऊन तिथं जर अकॅडमीमध्ये येत असेल आणि अकॅडमीकडून जर पैशांच्या वेने बघून त्याला चुकीच्या पद्धतीने ट्रीट करून त्याचं भवितव्य जर अकॅडमी खराब करत असेल, तर मग हे चुकीचं नाही असं वाटत नाही का तुम्हाला? चुकीचं आहे असं वाटत नाही का? तुम्ही म्हणते ते बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये कसं असतं माहितीये का? आता तुम्ही म्हणले की एखाद्या मुलाने अकॅडमी लावली, त्याला तो तिथं पोलीस झाला नाही. समजा एखादा मुलगा अकॅडमीला आलाच, तुम्ही अकॅडमी वाईट आणि अकॅडमी चांगली याच्यातलं मी तुम्हाला डिफरन्स सांगतो. समजा एखाद्या अकॅडमी मध्ये सकाळी ग्राउंड होतंय, ग्राउंड झाल्यानंतर जे मुलं रेसिडेन्शियल साठी असतील त्यांसाठी सकाळी नाश्ता होतोय, सगळे लेक्चर होतात, रोज 2 लेक्चर 3 लेक्चर काय असेल त्यांचे ते होत असतील. त्याच्यानंतर दुपारी जेवण होतंय, संध्याकाळी ग्राउंड होतंय, संध्याकाळी जेवण होतंय, सेल्फ स्टडी साठी त्यांना लायब्ररी वगैरे असेल, चांगलं मोठं 400 मीटरचा ट्रॅक असेल त्यांच्याकडे, फिजिकलला शिकवण्यासाठी एकदम चांगले शिक्षक, जेणेकरून त्यांचा रिझल्ट आणि त्यांच्याबद्दल नाव ऐकलं असेल, किंवा फिजिकल साठी चांगला मास्टर पाहिजेच आणि लेखीसाठी पण चांगले शिक्षक लोक पाहिजे. हे जर असेल तर अकॅडमी योग्य आहे, समजलं का? आणि समजा एखाद्या अकॅडमी मध्ये शिकवायला शिक्षक नाही, कोणतरी आले शिकवतोय, तो वेडीत बसलाय, मोबाईल चॅटिंग करत बसलाय, पळा असं करा तसं करा, गोळा फेका, अरे काही तर काय बाजार मांडलाय काय, असं चाललेलं आहे. लेखीसाठी एकच मास्तर, गणित शिकवते, मराठी शिकवते, बुद्धिमत्ता शिकवते, जीके जीएस, महाराष्ट्र भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, सगळा भूगोल त्यांनी बदलून टाकला. म्हणजे एकच मास्तर सगळं शिकवतोय, फिजिकल आहे तोच, लेखीला आहे तोच. या आमच्या अकॅडमीला आम्ही 1000 भरती गेली. अरे काय येडी आहे काय? बाकीची पोरं तेच बघून तिकडे अकॅडमीला गेले, चला मग ती जातात.
आता त्यांचे का तोंड शिवल्यात का डोळं फुटल्यात की अकॅडमी जाऊन बघायला आतमध्ये बाबा राहण्याची व्यवस्था आहे का, राहण्याची व्यवस्था असतील तर तिथं मुलं असतील बाबा, त्या मुलांना जाऊन विचारणे बाबा कसं आहे बाबा, काय नियोजन चांगलं आहे का, शिकवलं चांगलं आहे का, ग्राउंड चांगलं आहे, हे विचारा ना तुम्ही जाऊन. बरोबर. जर तुम्हाला आता काय काय अकॅडमी दाखवत नाही, हॉस्टेल पण दाखवत नाही, मुलांना पण भेटून देत नाही का, कारण की हे खरं सांगतात ना बाबा नक्की काय चाललंय. बरोबर. तुम्ही अकॅडमी लावणार आहे, जाऊन तिथं मुलांना विचारा बाबा कसं नियोजन आहे, चांगलं आहे का, मुलांचं तिथं राहणारे मुलं सांगणारच ना खरं काय खोटं काय. मग ते तुम्ही ऐकून त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन घ्या. समोरला आता काय काय बोल बच्चन माणसं असतात अकॅडमीचे, समोर माणूस बसला ना तो असला बच्चन टाकणार ना की समोरचा हा मी पोलीसच झालो नाही मी IPS झालो असं त्याला वाटतं, असं जाडाव चढू द्या त्याला. मग तो जागी ऍडमिशन करतो ना, आई बापाला काय होत्या काय करणार, वावरात काम करणार लोकांना काय करणार आहे. बरोबर. मग त्यांना वाटतं ना बाबा आपण चांगलं व्यवस्थित ठिकाणी आलो, पोरालाही वाटतं. पण पोराने पण हे मी तुम्हाला आता सांगितलं की सगळं पाहून तुम्ही ऍडमिशन घ्या. उताडाला अकॅडमी ना आम्ही वावलीत 15-20 अकॅडमी असतात, उताडालाय मी लय बघतो. काय काय ठिकाणी डांबरू पळविते आणि कुठं काटवनाने पळविते आणि डोंगराने पळविते. अहो काय चाललंय, तुम्हाला सेपरेट ग्राउंडही नाहीये. विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे आपल्याला 400 मीटरचा ट्रॅक आहे, शिकवायला चांगली मास्तरडी आहे का, खाण्यापिण्यासाठी योग्य सोय आहे का, राहण्यासाठी योग्य सोय आहे का, पिण्यासाठी योग्य सोय आहे का, हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन घ्या. बरोबर का नाही. मग मुलांचं इथं चुकतं. तुम्ही अकॅडमीवाल्यांना नावं ठेवू नका. तुम्ही पण 12वी पास 18 वर्ष पूर्ण सुदृढ बालक आहे आपण, आपल्या सगळ्या गोष्टी कळतात, त्याच्यामुळे आपण पोलीस व्हायला चाललोय. बरोबर. आई बापांनी हा विचार केला पाहिजे, 4 ठिकाणी विचारलं पाहिजे. नाही तर फी कमी आहे कर ऍडमिशन, फी कमी आहे कर ऍडमिशन. एका ठिकाणी फी 5,000 जास्त असेल पण क्वालिटी जर चांगली असेल तर काय हरकत आहे. तुमचं 12 महिने वाचते ना, समजा त्या वर्षी पोलीस नाही झालं तर तुमचे 12 महिने वाचते, तुमचं पैसे वाचते. हा विचार केला पाहिजे. मी एवढ्या पोटतडकीने तुम्हाला काय विचारतो त्याचं कारण सांगतो. मी पॉडकास्ट जरी तुमचा आता घेत असलो तर मी लाखो विद्यार्थ्यांचं इथं प्रतिनिधित्व करतोय आणि हा माझ्याकडे टॅब आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ हजारो मेसेज दाखवू शकतो विद्यार्थ्यांचे, की जे विद्यार्थी मला मेसेज करून सांगतात की आमच्या बाबतीत असं असं घडतंय. जसं की तुम्ही मगाशी सांगितलं आणि मी तुम्हाला ते विचारणार पण होतो की एका मुलाचा मेसेज होता मला की एका अकॅडमीमध्ये मी ऍडमिशन घेतलं, 2 महिने आम्हाला शिकवलं. जसं तुम्ही म्हटलात की प्रत्येक विषयाला हे वेगळे शिक्षक असले पाहिजेत, पण तिथे सगळे विषय एकच शिक्षक शिकवत होता. आणि कुठेतरी मग स्वतःच्या रानामध्ये भुईमुग काढायला विद्यार्थ्यांना न्या, कुठेतरी मग डबा द्यायला लावा, बायका पोरांना शाळेला सोडायला लावा, असे प्रकार घडतात. ह्यासाठी मला विचारायचं होतं तुम्हाला की हे खरंच असं होतंय का आपलं हे विद्यार्थ्यांचे म्हणजे विद्यार्थीच असं सांगतात खोटं खोटं. कसं आहे माहितीये का, ते म्हणले की वावरात भुईमुग उपटायला लावला, पोरांना शाळेत सोडायला लावलं, घरचे काम सांगितलं, गाड्या धुवायला लावल्या. आता कसे पोर महिन्याला फ्यावर येतात, 5-5 हजार रुपये मेस हॉस्टेलची फी आहे महिन्याला, समजलं का. आता तो समजा तो 5,000 रुपये भरून इथं राहतोय म्हणलं, तो त्याला स्वाभिमान आहे का नाही. मी लोकांची कामं का करू, लोकांच्या गाड्या का देऊ, भुईमुग का देऊ. आता थांबा, त्याने फक्त सांगितलं तुम्हाला की मी भुईमुग उपटायला लावला, बरोबर का नाही. पण त्याच्या मागे कोणते पण कारण असू शकतं. समजा उदाहरणार्थ तो क्लासला बसला नसेल, ग्राउंडला गेला नसेल किंवा मोबाईल जमा केला नसेल, ह्याच्यामुळे पनिशमेंट पण दिली असेल काहीतरी. हा पण विचार केला पाहिजे. बरोबर. अकॅडमी आता कसं काही लोक खूप चांगले आहेत अकॅडमी, भरपूर अकॅडमीला चांगले लोकांना ओळखतो की ते खूप मनापासून शिकवतात, समजलं का. पण काही असे भिकारचोट लोक आहे ना, अहो त्यांना तर काय येत नाही, तो मग होतो. एखादा गणिताचा प्रश्न किंवा मराठी व्याकरण विचारलं ना त्यांना ते सांगता येत नाही काही. आणि त्यांनी लाखो विद्यार्थी पोलीस केले होय, नाही ना असं होऊ शकत नाही. समजला, हे फक्त आम्ही 500 विद्यार्थी पोलीस केले, 1000 विद्यार्थी पोलीस केले, शक्य नाहीये. सर मगाशी जसं मी विचारलं तुम्हाला की तुम्ही स्वतः पोलीस भरती करत असताना फिजिकल आउट ऑफ मारलं होतं, तुम्हाला काय वाटतं की ग्राउंड कसं असलं पाहिजे नक्की. आता फिजिकल आउट ऑफ मारण्यासाठी ना भरपूर काही गोष्टी मॅटर करतात. नुसतं ग्राउंडवर पळून आपला आउट ऑफ होणार नाही, त्यासाठी एक चांगला मार्गदर्शक पाहिजे. म्हणजे पोलीस भरतीला एखादा विद्यार्थी नवीन आला, त्याला काहीच माहित नसते, गोळा कसा फेकायचा, 1600 मीटरचा टाइम किती असतो, गोळा फेकायचा अंतर किती असतो, कसा फेकायचा, काय वजन किती असतं गोळा फेकायचं, काहीच माहित नसतं. पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पूर्वकल्पना नाही एखादा मास्तर चांगला पाहिजे की त्याला त्यातलं पुरेपूर नॉलेज आहे. त्यामुळं एक डाएट बद्दल असू द्या किंवा ग्राउंड बद्दल असू द्या, 1600 मीटरसाठी 100 मीटरसाठी कशा पण. नाहीतर काही ठिकाणी काय करतात माहितीये का, आता मी एका ठिकाणी बदल विटा हातात घेऊन पळवत होते. आता म्हणलं आता काय करायचं, हा न्याय कोण न्यायचा, म्हणलं विटा हातात घेऊन पळवत होते. म्हणलं हे नवीनच काय, म्हणलं मी बघितलं स्किप केलं, कारण की मी ड्युटीला येता जाता काही भरपूर अकॅडमी बघतो, काही व्हिडिओ काढत होते, डांबरीवरती पळवत होते. आणि तोच व्हिडिओ मी नंतर इंस्टाग्रामला बघितलं, त्या अकॅडमीचं नाव टाकून. मी रोज ड्युटीला जाताना मी रोज बघायचो, डांबरीवरती 100 मीटरचा व्हिडिओ काढला,
वाघ तयार केले म्हणलं, वाघ डांबरीवरती. अहो पण त्या वाघाचं नंतर गुडघे जाते आणि त्याचं काय. बरोबर. त्यामुळं प्रॉपर 400 मीटरचा मातीचा ट्रॅक पाहिजे. आता एवढं 400 मीटर ट्रॅक गावामध्ये मुलांना उपलब्ध होत नाही, त्यामुळे मुलं अकॅडमी लावतात. महत्वाची गोष्ट बरं का, मुलांना ट्रॅक नसतो. समजा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, शाळा असते, शाळेला ग्राउंड असतं, पण तेही छोटं ग्राउंड असतं. 200 मीटरचं ट्रॅक असेल किंवा 150-300 मीटरचा ट्रॅक असेल, त्यासाठी मुलांना सगळी सोयी सुविधा नसते, क्लास नसतात, ग्राउंड नसतात. त्यामुळे विद्यार्थी अकॅडमी लावतात. त्यांना अपेक्षा असते की आम्हाला ते जाऊन भेटेल, पण त्यांचा अपेक्षांचा भंग होतो. त्यांना ग्राउंड नसतं, काही नसतं. 200-250-300 मीटरचं ग्राउंड. हा, त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की काही ठिकाणी काय करतात माहितीये का, डेमो वगैरे घेतात ना. आठवड्याला असतो डेमो, आपला 15 दिवसाला घेतो आपण. 400 मीटरचा ट्रॅक असतो, 4x16, म्हणजे 4 राऊंड मारले की 1600 मीटर पूर्ण होतं. काही ठिकाणचं ग्राउंड असतं 300 मीटरचं, 350 मीटरचं. 350 मीटरचं जर असेल तर किती झाले, 1400 मीटर होतं 4 राऊंडचं. काही 1400 मीटरचं टायमिंग सांगतात. बाळा तुझा आउट ऑफ आला, म्हणजे 1600 मीटर म्हणजे 200 मीटरचं मी कमी सांगतात. पण ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान होतंय ना, मग तो कुठेतरी वेगळ्या आविर्भावात राहतोय की आपण कमी टायमिंग मध्ये मारतोय म्हणून. त्याला वाटतं मी बादशाह झालो, मी 1600 मीटरचा किंग, मग इंस्टाग्रामला बायो म्हणजे 1600 मीटर किंग नाद करायचा नाही असे बायो टाकून देतात. पण विद्यार्थ्यांना ते समजत नाही. मग तिकडं भरतीला गेलंय किंवा आर्मीच्या भरतीला गेला, मग त्यांना समजतं अरे माझा टाइम इथं 7 मिनिटं आलाय, कसं काय बरं, मी तर तिथे आउट ऑफ मारत होतो. या चुका मुलांनी स्वतः ग्राउंड मोजलं पाहिजे. मी काय केलंय माहितीये का, आपला ट्रॅक 420 मीटरचा बनवलाय. पळा म्हणलं किती बी पळा, कवर पळा 400 मीटरचा. पोर आले काय म्हणतो, ट्रॅक लय मोठा आहे बरं का, ट्रॅक खतरनाकच बनवला आपण, 5 लाख रुपये खर्च केले ट्रॅकला, खतरनाक. म्हणलं पोरगा आला ना, ग्राउंडचा आपल्या ना दरवर्षी जबरदस्त रिझल्ट आहे पोरांना, पण पोरं अभ्यासात कमी नाही पडलं पाहिजे. आपल्या अकॅडमीचा मागाशी विषय चालला होता की मुलांनी ऍडमिशन घेतलं, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, ग्राउंड, खाणं पिणं, क्लास, मास्ताडी एकदम जबरदस्त, एकदम तुफान चालले. पण त्या कार्ट्याने अभ्यास बी केला पाहिजे निसता. हा, मग एखादा गणिताचा प्रश्न विचारला, 2चा वर्ग काय 4, हो नुसते हो करून चालत नाही. रूम मध्ये आला तो अभ्यास करतोय का, व्हिडिओ क्लिपा बघतोय काय, कोणी सांगितलंय, समजलं. त्यामुळे त्यांनी तिथं हो केलं तर त्या परीक्षेमध्ये दिसतं ना त्यांनी किती हो केले, मार्कही पडले पाहिजे. बरोबर. आपल्या अकॅडमीमध्ये, जिद्द अकॅडमीमध्ये मोबाईल जमा करून घेतो, काय विद्यार्थी मोबाईल जमा करत नाही. अहो आमचा तोटा आहे का तुमचा तोटा आहे. हे आपण कशासाठी आलोय, पोलीस भरतीचं ऍडमिशन घेताना मी भरपूर म्हणतो विद्यार्थी मला पोलीस व्हायचे, आमचं पोरग पळ्या तुपाने, अभ्यास खतरनाक आहे, फक्त तुमचं मार्गदर्शन भेटलं ना खतरनाक होऊन जातं. तुम्हाला आता दाखवू का पळून, नाही म्हणलं हात नका पळून दाखवू, पण असं त्यांच्या आई वडिलांना एक लय होप्स असतात की माझं पोरग इथं होईल. काय म्हणतात, गॅरंटी आहे का, गॅरंटी. अहो म्हणलं माणसाची गॅरंटी नाही, तुम्ही पोलीस होण्याची गॅरंटी, तसलं काय नाही म्हणलं. लय होप्स असतात आई वडिलांना. पण पोरग त्या लायकीचं आहे का, आपलं पोरग करतंय का, काय करते. तुम्ही आई बाप आले पाहिजे तिथं अकॅडमीला, पोराचा रिझल्ट काय, तुमची परीक्षा घेतलीय का तुम्ही, डेमो घेतलाय का तुम्ही, घेतले तर आमच्या पोराचे मार्क दाखवा. हे लय महत्वाची गोष्ट आहे. आई बापांनी पण चिंता केली पाहिजे की माझ्या पोराला मार्क किती पडतंय, हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की पूर्णपणे अकॅडमीवरती डिपेंड न राहता त्या मुलांनी पण जातीनिशी अभ्यास केला पाहिजे, आणि याबरोबरच मुलाच्या आई वडिलांनी पण मुलाकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, तर कुठेतरी रिझल्ट येण्याचे चान्सेस आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक जिद्द अकॅडमीला एक ऍडमिशन आलं होतं, त्या आईनं आणि ते कोणतं रिलेटिव्ह होतं, त्या मुलाला घेऊन आलं. 3-4 वेळा अकॅडमी बघितली, लय विचारलं, लय खोदून विचारलं, ऍडमिशन केलं. कारण सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या जिद्द अकॅडमी, सगळ्या गोष्टी चांगल्या, राहणं खाणं सगळं एकदम नियोजन. कोणाला ऍडमिशन घ्यायचं तर यायचं बाबा एक टाइम जेवा, तिथं जेवायला बी घालितो आम्ही बरं का, पण नंतर तक्रार चालत नाही जिद्द अकॅडमीला. नंतर मग तक्रार नाही, मास्तरली क्वालिटी, फिजिकलला क्वालिटी, ग्राउंड 400 मीटर, राहण्याची व्यवस्था, बेड आहे डायरेक्ट राहायला. घरी आम्ही खाली हातरून टाकून झोपायचं, उशाला कधी उशी घेतली नाही आपण. त्यामुळं त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि ते एक दिवस लिंबाखाली बेड्यावडीत होता. मी बघितलं, म्हणलं अरे काय करावं म्हणलं, त्याचं होटल काळं पडलं होतं, मी त्याला तवाच बघितलं होता, होट काळं पडल्यात म्हणलं इथं बेड्यावडीत असेल, त्याला लिंबाखाली बेड्या वाढताना बघितलं मी, आता काय करायचं. अहो या गोष्टी स्वतःला समजल्या पाहिजे. आपण आई बापाला फसवतो, सगळ्यात नीच आणि नालायक ही पोरं असतात. नाव तर यांचं बदनाम होतं, हिथं भिकारचोट आहे किती जण, भरपूर जण भिकारचोट आहे, पण ही नालायक आहे ना, ही नीच माणसं ही कोण न्यायची. हे काहीतरी उद्या नाही आलं, नाही जमले की ती चांगली नाही अकॅडमी. अहो तुम्हाला जरी स्वर्गात जाऊन जरी पळावलं तरी तुम्हाला तिथं पळायचंय, स्वतः किती दम आहे ते दाखवायला लागतोय. बरोबर. दुसऱ्या नाव ठेवून काय नाही, आधी बाप दाखव नंतर श्राद्ध कर. बरोबर. तुझ्यात किती दम आहे तू आत्ता दाखव. अहो काय पोरं 6-6 महिने अकॅडमीमध्ये राहतात, अहो त्यांना पळता येत नाही, ग्राउंडला येत नाही, कधी का बाळ येत नाही, सर मला ताप आलाय, सर मला सर्दी झालाय, सर माझं मूळव्याध दुखते, सर गुडघा दुखते.
काय करेल तो अकॅडमीवाला? काय त्याला हवेत पळवल? नाही काय करू शकत. अजून एक याला जोडूनच एक प्रश्न विचारतो मला. आज आम्ही सगळेजण आपण सोशल मीडिया वापरतो, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल. याच्यावरती आम्ही बघतो की कोणीतरी असंच भरती होतं एकदम लहान वयामध्ये. तो भरती झाल्यानंतर त्याला वाटतं की आपल्याला सगळंच येतं. मग तो स्वतःचं पुस्तक पब्लिश करतो. मग काहीतरी ऑनलाईन टेस्ट सिरीज काढायच्या, ऑनलाईन क्लासेस चालू करायचे. विद्यार्थ्यांनी ह्याकडे कसं बघितलं पाहिजे? आता कसं आहे, नवीन पोलीस झाल्यावर ते प्रत्येकाला वाटतं मला फेमस व्हायचं. बाकीचे भरपूर जणांचे लाख 2-2, 4-4 लाख फॉलोअर झालेले असतात पोलिसांचे. त्यांनाही वाटतं की बाबा मलाही पोलीस म्हणजे काय, हे भरपूर सगळेच बनवतात असं नाही. खूप क्वचित पोर असतात की ते बनवतात. पण त्याच्यानंतर त्यांचे फॉलोअर्स वाढल्याच्या नंतर जे 18 वर्ष 20 वर्ष अशा मुलांचं वय असतं, त्यांना ते चांगलं वाटतं की बाबा हे सर पोलीस झाले. मग त्यांच्या एक रिस्पेक्ट तयार होते त्यांच्या मनामध्ये. त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते काय कर ह्याच्यावरती बिझनेस सुरू करतात किंवा बाबा आमचं ॲप घ्या, किंवा बाबा चला 49 रुपयाला नोट्स, 49 रुपयाला नोट्स. हे पोलीस भरतीच्या म्हणजे आता नोट्स वगैरे आले म्हणजे पुस्तकं काही फेकून द्यायचे का? त्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये पोलीस भरतीला काय, महाराष्ट्राचं भूगोल, भारताचं भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास वगैरे हे सगळं सेम म्हणजे हे काय बदलणार नाहीये. त्याच्यामुळं यांनी किती नोट्स आणल्या तरी त्या पुस्तकातले प्रश्न प्रत्येक कोणी किती पण पुस्तकं काढली तरी त्या पुस्तकातले 10 प्रश्न तरी पोलीस भरतीला येणार नाही. म्हणजे कोणी कसल्या नोट्स काढल्या तर. त्यामुळं असं म्हणतात की आमच्या पुस्तकामधले 10 प्रश्न पोलीस भरतीला आले. मग त्याच्यावरती जे आहेत, कारण की फॉलोअर्स जास्त आहे ना. इंस्टाग्राम झालं ते इंस्टाग्रामचा ब्रॉडकास्ट चॅनल झाला. टेलिग्रामला लोकांचे 10-10 लाख फॉलोअर्स आहे त्याच्यामुळे त्याच्यावर टाकून देतात आमच्या पुस्तकात 10 प्रश्न आले. मग पोरांना वाटतं अरे यांच्या पुस्तकात 10 प्रश्न येतात, चला घ्या पुस्तकाला या मार्केटमध्ये. इतिहास सेम आहे, भूगोल त्याचे. त्याच्यामुळे पोरांनी असं हुलबावरून जाऊ नये, कारण की सगळं सेम आहे. हे झालं जाहिरातीचं. पण जे डायलॉग बाजी करतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे मी विचारतोय तुम्हाला. डायलॉग बाजी काय, डायलॉग बाजी तर लवकरच बंद होणार आहे. पण आता जो जसा त्याचा प्रश्न झाला की बाबा व्हिडिओ बनवायचा का नाही, ते त्यांना कळलं पाहिजे. पण त्याच्यामुळे काय होतं, लोकांच्या मनामध्ये वेगळंच जातं, बाबा हे पोलीस काय कामं सोडून हे काय करते. एक जमान होता की आम्ही पण व्हिडिओ बनवायचे, पण आम्ही काही कारण असतो ते बंद करून टाकले. म्हणलं आम्हाला काय व्हिडिओ बनवायचे नाही. पण ते लोकांच्या मनामध्ये वेगळंच हे जातं, त्यांचा विचार करण्याचं इंटेन्शनच वेगळं असतं. त्यामुळं काहीतरी वर्दीला लोक म्हणजे मान अपमान किंवा जो पहिल्यासारखा मान असतो तो राहिलेला नाही ना. ह्या 4 लोकांमुळे कुठेतरी बाकीच्या लोकांना पण ट्रोल केलं जातं ना सोशल मीडियावरती. त्यामुळे व्हिडिओ फोटो बनवा, पण असं लईच एक्स्ट्रा वाढव असं नाही केलं. चला अजून एक त्या रिलेटेड एक क्वेश्चन आहे. आता आर्थिक वर्षाचा शेवट झाला मार्च एंडला. आम्ही सोशल मीडियावरती कमेंट्स वाचत असतो. काही कमेंट्स होत्या, वसुली गँग पथक ऍक्टिव्ह झालेलं आहे, खास करून ट्रॅफिक पोलिसांच्या बाबतीत हे होतं. आणि काही गोष्टी चुकतात पण त्यांच्या. जसं की 4 दिवसांपूर्वी माझा पण एक वाद झाला. त्यांना मी 2017चा GR दाखवला की तुम्ही 3 वेळा अनाउन्समेंट केल्याशिवाय गाडी उचलू शकत नाही वगैरे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांनी म्हणजे समंजसपणाने घेतल्या आणि त्यांना समजलं की समोरच्या माणसाला जरा जास्तच माहिती आहे, त्यामुळे तो विषय त्यांनी सोडून दिला. पण मग लोक वैयक्तिक लेवलला पण जातात टीका करताना. मग आम्ही आजही बघतो चौकामध्ये कुठेतरी मग फाईन न लावता 100-200 रुपये घेऊन सुद्धा सोडलं जातं. मग काय शासनाचा पगार कमी पडतो? कारण तुम्ही शेवटी किती केलं तरी जनता मालक आहे, तुम्ही जनतेचे सेवक आहात ना. सो मला एकच म्हणायचं की तुम्ही पोलीस झाला हे तुम्ही स्वतःसाठी झाला ना. याच्यामध्ये तुमचं काय आहे? तुम्ही त्या गोष्टींचा शो अप कुठल्या लेवलपर्यंत करावा हे तुम्हाला कळलं पाहिजे त्या लेवलला. सो काय वाटतं तुम्हाला याच्यावरती? कसं पोलीस हा एक जनतेचा सेवक असतो, पण त्या पोलिसाला एक पर्सनल लाईफ पण असते. आता तुम्ही म्हणले की ते ट्रॅफिकवाले मार्चिंडिंगला थांबले वगैरे वगैरे, पण ते का थांबले? आता मी एक पोलिसाने काय त्याचं नॉलेज म्हणून एक त्या दृष्टिकोनातून उत्तर देतो की बाबा ते का थांबले. बाबा ह्याचं हेल्मेट नाही धरी याला, याच्या गाडीला नंबर प्लेट नाही धरी याला, हात ते ट्रिपल सीट चाललाय धरी याला, याच्या म्हणजे ह्या गोष्टीवरूनच ते त्यांना बाहेर काढतात. बाकीची वेगळी कारण काहीच नाहीये. म्हणजे हे नियमाच्या बाहेर चालले. त्याच्यामुळे पोलिसांनी आता मार्चिंडिंगला ऍक्शन घेतली. त्याच्यावरती सगळ्यांना वाटायला लागले की सर ते आता काय म्हणले तुम्ही आता वसुली गँग पथक. आता ते काय आपल्याला माहित नाही की वसुली चालले काय चालले, पण ते काय त्यांचं काम आहे. ट्रॅफिक पोलीस काय बाबा ट्रॅफिकचे नियम नाही पाळले तर त्यांना दंड ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त मी जास्त बोलू शकत नाही. टार्गेट कम्प्लीट करायचं प्रेशर असतं त्यांच्यावर. काय आपल्याला माहित नाही असतं का नाही, पण टार्गेट कोण देणार आहे ते आपण सांगू शकत नाही. आपण म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्याच्याबद्दल चर्चा न केलीच बरी असं मला वाटतं. नाही, मला काय म्हणायचं आहे की तुम्ही आता पदावरती आहात, त्यामुळे तुम्ही आता कसं आहे की तुमच्याकडे विद्यार्थी येतात तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी. तर विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सांगा की बाबा रे
तू ज्या पदावरती जातोस त्या पदाला किंमत असते, त्या खुर्चीला किंमत असते, तुला वैयक्तिक किंमत नाहीये. ज्या दिवशी तू पदावरून पाय उतार होशील त्या दिवशी समोरून गेला तरी तुला कोणी विचारणार नाहीये. त्यामुळे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आणि कायदा हा सर्वांसाठी आहे. जनतेनं जसा कायदा पाळायचा असतो तसा तुम्ही सुद्धा पाळला पाहिजे. हा तुमच्याकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही हा विद्यार्थ्यांना इथून पुढे संदेश द्याल. नाही, आता कसं समजा मी पोलीस भरतीत मुलांना ग्राउंड जरी शिकवत असेल तर मी त्यांना एक सांगतो की बाबा उद्या तुम्ही पोलीस जरी झाले तरी इमानदारीने नोकरी करा. आता कसं पोलिसाचे जे वरती अंगावर घातले तर ते ना एक वाघाचं कातड अंगावर घातलं असं फील होतं, कारण की आम्ही पोलीस आहे, आम्हाला माहिती आहे. मग ते वाघाचं कातड आम्ही लोकांच्या संरक्षणासाठी वापरतो. पण सगळेच लोक चांगले नाही की सगळेच लोक वाईट नाही, आपण असं प्रत्येकाला त्या दृष्टिकोनातून म्हणू शकत नाही. काही काही आहेत काही नीच लोक, पण आपण त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने ह्या गोष्टीचा आहे ना फायदा नाही घ्यायचा, गैरफायदाही घ्यायचा नाही, पण ते लोकांसाठी जेवढं काम करता चांगलं. आपण काय सगळे चांगले लोक नाही, आपण पण स्वतःचा फायदा स्वार्थ काहीतरी बघणारच आहे. किती भाषा जरी असला तरी तो स्वतःचा स्वार्थ बघणारच आहे. आपलं कुटुंब रस्त्यावर टाकून काय करणार नाही, स्वतःचा फायदा प्रत्येक जण बघतोच. आता वर्दीला तुम्ही वाघाचं कातड म्हणलाच म्हणून एक क्रॉस क्वेश्चन विचारतो तुम्हाला, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही जसं म्हटलात की वर्दी अंगावर घातल्यानंतर वाघाचं कातड घातल्यासारखं वाटतं, एक कॉन्फिडन्स येतो की आम्ही पोलीस आहे, आम्हाला सगळंच माहिती आहे. मग हा कायदा तुम्ही गरिबांवरतीच का चालवता? मोठ्या लोकांच्या समोर काय होतं मग? आता कसं ते मी वैयक्तिक उत्तर देऊ शकत नाही की मी कोणावरती कोणत्या गरीबावरती काय कायदा केला नाही. आता कसं मी तुम्हाला म्हणलं की त्याचं कारण एक सांगतो तुम्हाला, एक रिसेंटली किस्सा सांगतो. 2 दिवसांपूर्वी वाकडमध्ये एका मॉलच्या समोर एक टो करणारी गाडी आली, महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या. गाडीतून ड्रायव्हर असा लगबग पटकन उतरला की जणू काय बायकोने त्याच्या हाक मारली, गेला पटकन आणि गाडीला टो केलं. आम्ही तिथेच होतो, आम्ही तिथे गेलो. मी त्या पोलिसांशी वाद घातला की तुम्ही 3 वेळा अनाउन्समेंट केली का? त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये उत्तर द्यायला चालू केलं. त्यानंतर मी माझी ओळख सांगितली. मग ओळख सांगितल्यानंतर ते गप्प बसले, कारण त्यांना समजलं की जर यांनी एखादा व्हिडिओ केला तर आपला बाजार उठू शकतो. मग तुम्ही समोरची व्यक्ती जर आपल्यापेक्षा ताकदवार असली तर तुम्ही तिथे गप्प बसता, अशा वेळी तुमचा कायदा कुठे जातो? तुम्ही चुकता ना कुठेतरी. ह्या गोष्टी मला म्हणायच्या, बाकी काही नाही. आता कसं बाकी काय, मी पोलिसांचा काही दुश्मन नाही किंवा काय नाही. पोलीस आपल्यासाठीच आहेत आणि ते आहेत म्हणून तर आपण सुरक्षित आहे. मी जसं मागाशी सांगितलंय की माझा स्वतःचा 70% मित्रपरिवार प्रशासनात आहे, त्यामुळे त्यांच्या कामाला सॅल्यूट आहे. पण जे चुकतंय ते चुकतंय हे मान्य करायला पाहिजे असं मला वाटतं. आता कसं ह्याचं मी उत्तर कसं देऊ शकतो की हाताचे प्रत्येक बोटही सारखे नसतात, एवढं मी बोलू शकतो. मग ते आपल्या ऑडियन्सलाही समजेल आणि तुम्हालाही समजेल. बरोबर. मी काही जास्त बोलू शकत नाही. हाताचे 5 बोट सारखे नाही. बरं, अजून एक महत्वाचा प्रश्न सर, पोलीस भरती करत असताना प्री वर्कआउट वापरतात, याने खरंच ग्राउंड आउट ऑफ होतं का? आता कसं झालं ते काय ना, फॅड. आता प्री वर्कआउट घेतलं की 600 आउट ऑफ होते, प्री वर्कआउट घेतलं की 100 आउट ऑफ होते. आता प्री वर्कआउट मध्ये काय जास्त कॅफेन आहे. मी कॅफेन ते इनटेक केल्याच्या नंतर काय वेळेस बॉडीला इचिंग होते, आपलं ब्लड प्रेशर फास्ट होतं, बॉडी वॉर्मअप होते, गरम होते बॉडी, माणूस चांगला स्पीडने पळतो. मग ह्याच्यामध्ये असे काही कंटेंट आहे की ते आपल्याला म्हणजे आपल्या ब्रेनला असं हे करतात की चालना देतात की तेवढं वर्कआउट करायचं आहे. मग हे प्री वर्कआउट कोणासाठी बनलेलं आहे माहितीये का? की ज्याला जास्त व्यायाम करायचा आहे, क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायचा आहे, त्यांच्यासाठी हे प्री वर्कआउट बनलेलं आहे. मग आता काही विद्यार्थ्यांना बाबा समजा मला 400 मीटर 10 रेपिटेशन पडायच्यात, पण मी दरवेळेस मी 5च पोहतो, पण मला आज जास्त व्यायाम करायचा आहे. त्यांनी ते पिल्याच्या नंतर समजा त्या बॉडीमध्ये एनर्जी येऊन त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते त्याला तेवढं पुश करतं, त्याच्यानंतर तो वर्कआउट होता. आता ह्याचे साईड इफेक्ट काय, चांगले इफेक्ट काय, हे ज्याचं त्याला नंतर समजतं. पण ह्याचे काय बॅड इफेक्ट एवढे नाही. आणि मी काय संशोधन नाही की मी काय ते हे नाही, पण मी पण ते रोज माझ्या वर्कआउटमध्ये इंटेक करत असतो. पण त्याचं कसं असतं, घेतल्या लगेच पॉवर येते असं नाही, घेतल्या लगेच 100 मीटर 7 मिनिटात पळणारा विद्यार्थी 5 मिनिटात पळणार असं नाही, त्याचा हळूहळू रिझल्ट येतो. ह्याच्याबद्दल मी काय रिसर्च करून मला ह्याच्यावरती बोलायला लागेल. पण हे एक बिझनेस झाला हा पण पोलीस भरतीचा. कोणी येते ते दबड टाकते, प्री वर्कआउट घ्या 100 मीटर आउट ऑफ मारा, प्री वर्कआउट घ्या 100 मीटर आउट ऑफ मारा. काही गोष्टी चांगल्या पण आहे याच्यामध्ये, पण तुम्ही त्याचा नुसता बिझनेस करून जर त्यांना विकाय हे केल्याच्या नंतर मग चांगल्या गोष्टी पण वाईट मध्ये रूपांतराला वेळ लागत नाही. सर, पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न आहे, एवढी एनर्जी येते कुठून? मला हो, तुम्हालाच विचारतोय मी, एवढी एनर्जी येते कुठून? आता कसं पहिल्यापासून कसं, कारण महेश आवले आम्हाला कुठे खचलेला वाटत नाही, कुठेही नैराश्यात गेलेला वाटत नाही. आम्ही जेव्हा महेश आवले या व्यक्तीला बघतो तेव्हा आम्हाला खूप एनर्जी मिळते, आमचा आत्मविश्वास उंचावतो. याच्या पाठीमागचं गमक काय?
आता कसं पहिल्यापासून बेकार हालत म्हणजे बेकार दिवस काढून पुढं आलेलो आहे. म्हणजे एखादी जरी एखादी अडचण आली पुढं काय काहीच वाटत नाही. म्हणजे आपण चाललो रस्त्याने पुढं काटे आले, पण काटे मी मागच्या विषयीच तुडवलेत माझ्या पायाने. मी माझ्या समोर परत काटे, मी ते काटे तोडून पुढे जाऊ शकतो. एवढी कॅपॅसिटी भरपूर अंगामध्ये. किती त्रास झाला ते मला माहिती आहे, मला ते करायचंय. त्रास प्रत्येकाला आहे. त्रास जरी आपल्याला झाला तरी आपल्याला ती गोष्ट करायची, ती करून पुढे जायचंय. आणि उद्याचा चांगला दिवस बघण्यासाठी आज जर आपण वाईट दिवस काढत असेल तर काय हरकत आहे. म्हणजे महेश आवले हा परिस्थितीने घडलेला माणूस आहे. 100%. सर तुमचं खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच. आणि तुमच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी इन्स्पायर होतील आणि अनेक विद्यार्थ्यांना काहीतरी मोटिवेशन मिळेल याच अपेक्षा व्यक्त करू आणि ते थांबू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.